मित्रांनो, GOV नोकरीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यास माहितीच असेल की यावेळेस लेखी परीक्षा पहिले होणार आहे, तर त्यामुळे ही परीक्षा क्लिअर करणे इम्पॉर्टंट आहे. जरी ही परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर आधारित असेल तरी शाळेचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास यामध्ये भरपूर फरक असतो. शाळेत आपण सगळेच अभ्यास करतो आणि अभ्यास करणारे सगळे पासही होतात, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करून सुद्धा आपण पास होत नाही किंवा आपल्याला पोस्ट मिळत नाही. इथे अभ्यास करणे महत्त्वाचे नाही, तर तुम्ही ते कोणत्या पद्धतीने करता हे महत्त्वाचं आहे. तर त्या अनुषंगाने पोलीस भरतीचा सिलेबस अभ्यासक्रम आपण समजून घेऊया. तर पूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घ्या आणि ही माहिती तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर आपल्या लेखी परीक्षेमध्ये पहिला टॉपिक बघूया. तर हा टॉपिक आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. तर भूगोल या विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल या दोघांचा अभ्यास करायचा आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त भर द्यायचा आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील डोंगररांगा, त्या डोंगररांगेतील महत्त्वाची शिखरे, त्या डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत इत्यादींचा अभ्यास करायचा आहे. तसेच नदी प्रणाली, महाराष्ट्रातील पीक प्रणाली, महाराष्ट्रातील मृदा, महाराष्ट्राचे हवामान, पर्यटन केंद्रे, विविध शहरे यांचा देखील सविस्तर अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करताना तुम्हाला महाराष्ट्राच्या जिल्ह्यावर सुद्धा अभ्यास करायचा आहे की गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात काय काय घडामोडी झालेल्या आहेत, म्हणजे चालू घडामोडी यांचा देखील अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. आणि मग आहे भारताचा भूगोल. भारताचा भूगोल याचा अभ्यास करताना तुम्हाला हिमालय, हिमालयाच्या डोंगररांगा आणि निरनिराळी प्रकल्पे, हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, मैदानी प्रदेश, निकोबार बेट, अंदमान या सगळ्यांचा तुम्हाला भूगोलामध्ये अभ्यास करायचा आहे. इतिहास आणि पंचायत राज या विषयामध्ये तुम्हाला भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि कोण सुधारक होऊन गेले आहेत त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवर काही पॉईंट्स दिसत असतील. जसं पहिला आहे 1857चा उठाव. तर या उठावाचे स्वरूप काय होते आणि या उठावाची कारणे काय होती, उठावानंतरचा कालखंड, या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि मग आहे 1909, 1919, 1935चा कायदा. हे कायदे कशासाठी होते? जसं 1909चा कायदा हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा होता आणि 1919चा जो कायदा होता तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता आणि 1935च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली. हे सगळं तुम्हाला इतिहासामध्ये वाचायचं आहे. शिवाय तुम्हाला महत्त्वाचे कायदे तर झाले आणि महत्त्वाचे वृत्तपत्रक, त्याचे संपादक कोण होते. मग आहे पंचायत राज या विषयामध्ये तुम्हाला ग्राम प्रशासन, घटना दुरुस्ती, ग्रामसभा व ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समिती या सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. जसं आहे ग्रामपंचायत. तर या ग्रामपंचायतमध्ये सदस्यांना काय म्हणतात, त्यांची निवड कशा प्रकारे होते, सदस्यांची संख्या किती असते आणि ही संख्या कोण ठरवतं, हे सगळं तुम्हाला पंचायत राजमध्ये अभ्यासायचं आहे. नेक्स्ट आहे राज्यघटना. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. या घटनेच्या आधारे आपल्याला हे कळतं की आपला भारत देश कसा चालविला जातो. तर याबद्दल एक थोडी ओव्हरऑल माहिती मी तुम्हाला सांगते. आपल्या या राज्यघटनेमध्ये एकूण 22 भाग आणि 12 परिशिष्टे असतात. तर यांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. तुम्ही स्क्रीनवर बघतच असाल या राज्यघटनेमध्ये एकूण किती घटक असतात. यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, परिशिष्टे, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे यांचा समावेश असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना हेही माहिती असेल की इतर देशांच्या तुलनेत आपल्या भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी आणि लिखित आहे. नेक्स्ट आहे जनरल सायन्स. तर जनरल सायन्समध्ये तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे की विविध शास्त्रे आणि त्यांचे अभ्यास, शास्त्रीय उपकरणे आणि त्यांचं वापर, शोध व त्यांचे जनक, शास्त्रीय उपकरणे आणि त्यांचे कार्य. जसं एडिसननी कोणता शोध लावला, राईट बंधूंनी कोणता शोध लावला, आणि मग जीवनसत्वे, मानवीय अवयव, संस्था, रासायनिक पदार्थ, व्यवहारातील त्यांचे नाव, रेणुसूत्र या सगळ्यांवर प्रश्न विचारले जातात जनरल सायन्समध्ये. तर या सगळ्यांचं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे.
मग आहे सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये अजून काही सब टॉपिक्स आहे, जसं चालू घडामोडी, पुरस्कार, क्रीडा. तर याच्यामध्ये अजून 1-2 पॉईंट्स आहे जे तुम्ही नोट डाऊन करू शकतात की दिनविशेष, त्या दिवसाचे महत्त्व काय आहे. जसं 2 ऑक्टोबर आहे किंवा 1 मे आहे, 26 जानेवारी आहे. या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. राजधान्या आणि मग आंतरराष्ट्रीय संस्था जसं IMF, WTO, UNO या सगळ्यांचे लाँग फॉर्म वगैरे तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे. आणि मग चालू घडामोडीमध्ये भारतामध्ये गेल्या 2 वर्षात कोणकोणत्या विकास योजना राबवल्या गेल्या आहेत यांचा अभ्यास करा. आणि मग आहे पुरस्कार. पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे पुरस्कार आहे, राष्ट्रीय पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तर या सगळ्यांचा अभ्यास करा. जसं अशोक चक्र, कीर्तिचक्र, शौर्यचक्र, राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन, लता मंगेशकर, महाराष्ट्र भूषण या सगळ्या पुरस्कारांचा अभ्यास करा की यावर्षी हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. आणि मग आहे क्रीडा. क्रीडामध्ये तुम्हाला खेळाशी संबंधित चषक, खेळाडूंची संख्या, मैदान, ठिकाण किंवा प्रमुख देश आणि तिथले राष्ट्रीय खेळ कोणते आहेत या सगळ्यांचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. मग आहे आपलं मराठी विषय. मराठी विषयामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे. जसं समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी या सगळ्यांचा तुम्हाला मराठीमध्ये छान अभ्यास करायचा आहे, कारण मराठीसुद्धा एक छान स्कोरिंग टॉपिक आहे. रिटन एक्झाममधला आपला नेक्स्ट टॉपिक आहे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर गणितामध्ये तुम्हाला इथे काही स्क्रीनवर टॉपिक्स दिलेले आहेत, ते तुम्हाला त्या टॉपिक्सवर तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर करायचे आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, तसेच बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला या टॉपिक्सवर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, जसे की संख्या मालिका आहे, तुमच्या अक्षर मालिका आहेत, वेन आकृत्या आहेत. तर तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे ना, अभ्यास चालू करताना सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमचे इंग्लिश. आता आपण बघूया लेखी परीक्षेचा पॅटर्न कसा असतो. लेखी परीक्षेमध्ये मार्क्स आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतात ते बघूया. लेखी परीक्षा ही एकूण 100 गुणांची असते आणि माध्यम तुमचं मराठी असतं. लेखी परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटांचा असतो. तर त्यामध्ये सब्जेक्ट काय असतात, अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी आणि यांचं मार्किंग काय असतं, 25 क्वेश्चन्स असतात आणि ते 25 मार्काला असतात. तर असे 4 टॉपिकवर 25-25 मार्काचे असे तुमचे टोटल 100 मार्काचं क्वेश्चन्स असतात. लेखी परीक्षेनंतर मग असतं निवड प्रक्रिया. निवड प्रक्रियेमध्ये स्टेज असतात. तर पहिली स्टेज असते लेखी परीक्षा, ज्याच्याबद्दल आपण आता पूर्ण माहिती बघितलेली आहे. लेखी परीक्षा जर तुमची पास झाली त्याच्यानंतर असते शारीरिक चाचणी आणि मग शारीरिक चाचणी पास झाली की शारीरिक परीक्षा असते. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागतील ते आम्ही तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगू. तर आता अभ्यास कसा करायचा आहे, तर मी इथे काही पॉईंट्स लिहिलेले आहेत तुमच्यासाठी. तर पहिलं काय, गो थ्रू फुल सिलॅबस, म्हणजे जो आपण आता बघितलेला आहे की पोलीस भरतीसाठी काय सिलॅबस असतो. फोकस ऑन रिटन एक्झाम. रिटन एक्झामवरच आधी फोकस करा, कारण रिटन एक्झाम क्रॅक केल्याशिवाय तुम्हाला नेक्स्ट सिलेक्शन प्रोसेसला अपियर होता येणार नाही. नेक्स्ट आहे नो युअर विकेस्ट सब्जेक्ट. आता ज्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये बघितलेल्या आहेत की काय 4 टॉपिक्स आहेत, त्या 4 टॉपिक्स किंवा सब्जेक्टमधनं बघा तुम्हाला तुमचा कोणता सब्जेक्ट वीक आहे, त्यावर तुम्ही मेहनत घ्या. नेक्स्ट आहे सॉल्व मॉक टेस्ट डेली. रोज एक तरी मॉक सॉल्व करा, कारण मॉक द्यायचा काय फायदा असतो ना, तुम्हाला माहिती पडतं की कुठल्या टॉपिकवर अजून मेहनत घ्यायची आहे. तर तुम्ही डेली प्रॅक्टिस करून तुमच्या विकनेसला इम्प्रूव्ह करू शकतात. अजून एक काय फायदा होईल नाही आणि की तुम्हाला कळेल तुम्ही कुठे चुकता आहात, कुठे जास्त इनपुट द्यायची गरज आहे. यानी तुमची स्पीडसुद्धा वाढेल आणि सोबत तुम्हाला कॉन्फिडन्ससुद्धा येईल की यावर आता कोणताही प्रश्न आला तर आय विल सॉल्व इट विथ ॲक्युरसी, नॉट तुक्का. ओके. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॉक टेस्ट किंवा सराव प्रश्न कुठून सोडवायचे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक लिंक देतोय, तर तिथनं तुम्ही डेली मॉक्स देऊ शकतात. आणि लास्ट आहे स्कोरिंग सब्जेक्ट. तर ह्यामध्ये स्कोरिंग सब्जेक्ट कोणतं आहे, मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी व्याकरण. हे 3 असे टॉपिक्स आहे जे तुमचं कट ऑफ क्रॉस करवेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. तसंच आमचं मॅथ्स आणि रिझनिंगचं व्हिडिओ सिरीज सुरू आहे, जे तुम्ही बघू शकता नियमितपणे.